आपल्या सगळ्यांच्याच घरात गणपतीची मूर्ती कुठे घ्यायची हे ठरवलेलं असतं. पण दुकानात गेल्यानंतर मात्र इतक्या सुंदर सुंदर मूर्ती मांडून ठेवलेल्या असतात की खूप गोंधळ होतो. मुले म्हणतात मोठी मूर्ती हवी. आजी म्हणते जास्त मोठी नको रे, मूर्ती दुखवू नये. कोणतीही चालेल अशा आविर्भावात तो उभा असतो. सगळेजण मग तिच्याकडे बघतात. सुरेख दागिने, रेखीव डोळे, जानवे, भिगबाळी, बाप्पा बसलेल्या सिंहासनाचा रंग, सगळंच ती अगदी निहाळून पटकन एक मूर्ती ठरवते. गर्दीतून आजीला कोपऱ्यात रंगवलेला उंदीर पण बोटाने दाखवते आणि सगळे तीच मूर्ती ठरवतात. आपल्याला कशी ही मूर्ती नाही दिसली बरं, असं वाटतं. इतक्या पटकन कशी काय निवड केली हिने मूर्तीची? तिच्या मनात भावना आणि व्यवहार यांची सांगड असते, तेही तिच्या साचेबद्ध आडाख्यांनुसार. ती शेवटी गौरी आहे हे कसं विसरून चालेल?